बेहदची परममहाशांती. आज आपण निराकार परमात्म्याचे गूढ समजून घेऊयात. ते स्पष्ट करताना बापूजी आपल्याला म्हणतात की तो निराकार, निर्गुण, अकर्ता, भावातीत आणि कर्मातीत आहे. म्हणजेच तो ना काही करतो, ना भावनांनी प्रभावित होतो आणि तो सर्व गुणांच्या पलीकडे आहे. तो फक्त संकल्प करतो आणि ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्या माध्यमातून कार्य करवून घेतो. आता भावातीत म्हणजे भावनांच्या पलीकडे. जसे अर्धप्रलय किंवा कल्पप्रलयात असंख्य जीवांचा विनाश होतो, तरीही परमात्मा त्यात भावनिकरित्या गुंतत नाही. तो फक्त वरून निरीक्षण करत असतो. आता अकर्ता का? कारण तो स्वतः काही करत नाही, पण शक्ती देऊन करवून घेतो. आता सिनेमाचं उदाहरण घेऊयात. प्रोजेक्टरमधून प्रकाश पडतो आणि पडद्यावर चित्र दिसतं. प्रोजेक्टरला काही वाटत नाही, फक्त प्रकाश जातो. तसेच निराकार परमात्मा रेज मारून ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना प्रेरणा देतो. आता कर्मातीत का? कर्मातीत म्हणजे कर्मांच्या बंधनातून पूर्ण मुक्त. निराकार परमात्मा स्वतः काही करत नाही, म्हणून त्याच्यावर कर्मांचा ठसाही लागत नाही. पण तो शक्ती देतो आणि जेव्हा निर्माण, पालन आणि संहार करून पॉवर लॉस होतो, तेव्हा तो महाशिवाशी संपर्क साधून पुन्हा चार्ज होतो. अशा रीतीने तो नेहमी कर्मातीत अवस्थेतच टिकतो. आता तो निर्गुण स्वरूप आहे. त्याला निर्गुण म्हणतात कारण त्याच्यामध्ये कोणताही भौतिक गुण नाही. तो पूर्णपणे प्रकाश, शांतता आणि अनंत आकाशासारखा आहे. पण त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा रेकॉर्ड असतो. तो सर्व पाहतो, पण अनुभवातून नाही, तर साक्षीभावातून. तो परमानंद, निजानंद आणि नित्यानंद आहे. परमधामात आत्मा जेव्हा निराकार होतो, तेव्हा ती परमशांतीमध्ये स्थिर होतो. तिथे सुखदुःख नाही, फक्त परमानंद, निजानंद आणि नित्यानंद आहे. निजानंद म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा आनंद. परमानंद म्हणजे परमाशी एकरूप होण्याचा आनंद आणि नित्यानंद म्हणजे अखंड शाश्वत आनंद. म्हणूनच निराकार परमात्मा हा अकर्ता, निर्गुण, कर्मातीत आणि भावातीत आहे. तो स्वतः काही करत नाही, पण त्याच्या संकल्पातून संपूर्ण ब्रह्मांडाचा खेळ चालतो. आपण आत्माही जेव्हा परमधामात जाऊन निराकार स्वरूप धारण करतो, तेव्हा तोच नित्यानंद, निजानंद आणि परमानंद अनुभवू शकतो. हे बापूजी इथे आपल्याला स्पष्ट करतात. परमशांती.